कबुतरांसंदर्भात हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे सर्वांना वागावं लागेल. कोर्टानं बंदी घातली आहे हे जैन मुनींनीही समजून घ्यावं, तर नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई व्हावी. राज ठाकरेंचं मोठं विधान. कुणी काय खावं याचा निर्णय पालिकेनं घेऊ नये, तर स्वातंत्र्य दिनीच खानपानाचं स्वातंत्र्य सरकारनं हिरावून घेऊ नये. राज ठाकरेंचा सरकारला थेट इशारा. बीडीडी वासियांची अखेर स्वप्नपूर्ती. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीडीडी वासियांना घरांच्या चाव्यांचं वाटप. बीडीडी वासियांमध्ये आनंदाचं वातावरण. मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील घरांची मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी. बीडीडीकरांना चाव्या देण्यापूर्वी पाहणी करत घेतली माहिती. शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील 20 ऑगस्टला होणारी सुनावणी आता 8 ऑक्टोबरला होणार. सुनावणी पुढे गेल्यानं ठाकरेंना धक्का. ज्यांना संघ आणि हिंदुत्व पटलं नाही अशांची आयात वाढली, त्यामुळे संघ प्रदूषित होण्याची शक्यता. गोविंदगिरी महाराजांचं भाजपमधील आयारामांबद्दल मोठं विधान. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणी वाढणार. व्यावसायिकाला 68 कोटींना फसवल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल. तीन दिवसानंतर भाविकांसाठी अंबाबाई देवीचं दर्शन आजपासून खुलं. गेल्या 3 दिवसांपासून मंदिरात सुरू होतं मूर्तीच्या संवर्धनाचं काम. दर्शन सुरू झाल्यामुळे भाविकांची मोठी गर्दी. आणि हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत. कुल्लू आणि शिमल्यात ढगफुटी, तर जम्मूमध्ये तावी नदीला आलेल्या पुरात अनेक घरं गेली वाहून. पहिल्या टप्प्यात उभारलेल्या 556 सदनिकांचा ताबा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देण्यात येतोय. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित असतील. कोस्टल रोड प्रकल्पावरील लोकांना फिरण्यासाठीची मोकळी जागा, 4 पादचारी भुयारी मार्ग याचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते आज होणार आहे. वांद्रे इथे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नवीन प्रशासकीय इमारतीतून हा सोहळा ऑनलाईन होणार आहे. मुंबई गोवा महामार्गावरून दरवर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो गणेश भक्तांची गैरसोयीतून सुटका व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेतली. या बैठकीमध्ये पवार यांनी तातडीनं ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आणि यावेळी त्यांनी कोलाड ते माणगाव या दरम्यानच्या सर्व बायपाससाठी 21 कोटी 90 लाख रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेतलाय. नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाअंतर्गत महिला प्रवाशांसाठी मंत्रालय वर्ल्ड ट्रेड सेंटर मार्गे अटल सेतू मार्गावरून महिलांकरता विशेष वातानुकूलित बस सेवा सुरू करण्यात आलेल्या आहेत. या बस सेवा आजपासून सुरू झाल्या. सुनावणी दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेनं पक्षीप्रेमींना दिलासा देणारी भूमिका घेतल्या. आम्ही सकाळी 6 ते सकाळी 8 पर्यंत कबुतरांना काही अटींसह खायला घालण्याची परवानगी देण्यास तयार आहोत असं पालिका म्हणाली आहे. मात्र यावर न्यायालयानं सुनावलं. तुम्ही असे आदेश कसे जारी करू शकता असा सवाल न्यायालयानं उपस्थित केला. आजच्या तरुणाईला मोबाईल आणि आभासी जगापासून दूर ठेवण्यासाठी पारंपरिक खेळाचं प्रोत्साहन महत्त्वाचं आहे असं प्रतिपादन क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं. देशी खेळांना शासकीय स्तरावर मान्यता देण्यासाठी प्रयत्न केले जातील. प्राथमिक शाळांमध्ये लंगडी, दोरीच्या उड्या, लगोरी यासारखे खेळ अनिवार्य करण्याबाबत लवकरच निर्णय होईल असं कोकाटे म्हटले. धाराशिवच्या भूम वाशी तालुक्यात जोरदार पाऊस कोसळला. मुसळधार पावसामुळे चांदणी नदीला पूर आलाय. कांदलगाव, घारगाव, राजुरी यासह अन्य 4-5 गावांचा संपर्क तुटलाय. महिनाभराच्या खंडानंतर जळगावात पावसाचं पुनरागमन झालंय. यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा मिळालाय. खात्याच्या अंदाजानुसार 14 ते 17 ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडतोय. बोरिवली परिसरात देखील संततधार पाऊस पडतोय आणि यामुळे वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. अनेक दिवसांच्या खंडानंतर मुंबई शहर आणि उपनगरात पावसानं हजेरी लावली आहे. पहाटेपासूनच मुंबईत संततधार पाऊस पडतोय. कोल्हापुरात सध्या पावसाचा जोर कमी झालाय. मात्र पश्चिम घाटात सध्या दाट धुक्याची चादर पाहायला मिळते. या ठिकाणी प्रसिद्ध असलेल्या फोंडा घाटातही आल्हाददायक वातावरण पाहायला मिळते. मुंबई वेधशाळेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार नाशिक जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवस 1 ते 2 ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा वेगानं वाहण्याची शक्यता आहे. आता एक मोठी बातमी. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर आता सुप्रीम कोर्टात 8 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांअगोदर
सुनावणी व्हावी अशी उद्धव ठाकरे यांची इच्छा होती। ही सुनावणी पुढे गेल्यानं उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसलाय। या अगोदर या प्रकरणावर 14 जुलैला तब्बल 2 वर्षांनंतर सुनावणी पार पडली होती आणि यावेळी न्यायालयानं या प्रकरणावर लवकरच अंतिम सुनावणी घेऊ असं म्हटलं होतं। त्यानंतर न्यायालयानं या प्रकरणावर 20 ऑगस्ट ही तारीख दिली होती। यापूर्वी देखील जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 हटवण्याच्या घटनापीठामुळे सुनावणी लांबणीवर गेली होती। आणि आता आणखीन एक मोठी बातमी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईतील सर्व महिला आणि पुरुष विभाग अध्यक्षांची बैठक बोलावलेली आहे। वांद्रे इथल्या MIG क्लब इथे ही बैठक बोलावण्यात आलेली आहे। आगामी मुंबई महापालिका निवडणुकांबाबत रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आलेली आहे। 11वी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जून महिन्यात जाहीर झाली। शिक्षण विभागानं ही प्रक्रिया ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्याच्या आत पूर्ण करण्याचं निश्चित केलं होतं, मात्र तसं झालं नाही। बहुतांश महाविद्यालयामध्ये वर्ग सुरू झाले असून ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडलेले आहेत त्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय। समृद्धी महामार्गावरील मूलभूत सुविधांची अवस्था दयनीय असल्याच्या कारणावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला फटकारलंय। महामार्गावरील पेट्रोल पंप परिसरात प्रसाधनगृह, पिण्याचं पाणी, उपाहारगृह इत्यादी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत, मात्र त्याची देखभाल केली जात नसल्यानं फटकारलंय। पुणे जिल्हा प्रशासनानं गेल्या 6 महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या सेवादूत या उपक्रमातून महा ई सेवा केंद्र, सेतू केंद्र, सामायिक सुविधा केंद्रांमध्ये मिळणारे सर्व दाखले आता घरबसल्या ॲपवर क्लिक करून मिळवता येत आहेत। ही सुविधा शहरातील तब्बल 531 केंद्रांमधून दिली जात असली तरी या सुविधेचा लाभ आतापर्यंत केवळ 626 पुणेकरांनी घेतलाय। यावरून या सुविधेला पुणेकरांनी थंड प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळतंय। पुणे मेट्रोबाबत एक मोठी अपडेट आलेली आहे। येत्या 15 ऑगस्टपासून पुणे मेट्रो गर्दीच्या वेळेस दर 6 मिनिटाला प्रवाशांना सेवा देणार आहे, तर विना गर्दीच्या वेळी मात्र दर 10 मिनिटाला एक ट्रेन असणार आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये दहीहंडी उत्सव शनिवारी साजरा होणार आहे आणि त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या सूचनेवरून शहराच्या मध्यवर्ती भागातून सुरू असलेल्या PMP बसच्या मार्गात बदल करण्यात येणार आहे। पुण्यात गणेशोत्सवाच्या 1 महिना आधी ढोल ताशा पथकातील तरुणाईच्या सरावाला दणक्यात सुरुवात झाली आहे। तरुणांचा उत्साह या सरावामध्ये पाहायला मिळत असून पथकातील तरुणाई नव्या ऊर्जेनं वादन करते। 15 ऑगस्टला देशभरातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर देशभक्तीचा सुमधूर जयघोष होणार आहे। अशा प्रकारचा हा कर्णमधूर जयघोष विविध रेल्वे स्थानकांवर पहिल्यांदाच होणार असून RPFचे जवान संगीत सादरीकरण करणार आहेत। वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाटी बसवण्यासाठी वारंवार मुदतवाढ देण्यात आल्यानंतरही केवळ 30% वाहनांची पाटी बदललेली आहे। 15 ऑगस्ट रोजी अखेरची मुदत संपत आली असताना 70% वाहनधारकांनी याकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचं स्पष्ट झालंय। पुणे शहरातील विविध भागातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची तक्रार महापालिकेकडे करता यावी यासाठी महापालिकेनं सुरू केलेल्या PMC रोड मित्रा ॲपवर पहिल्या दिवशी 43 तक्रारी आलेल्या आहेत। या तक्रारींची नोंद पथ विभागाच्या संबंधित अभियंत्यांनी घेतली असून त्याचं निवारण केलं जाणार असल्याचं पथ विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अर्थसंकल्पासाठी उद्यापासून नागरिकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं कामं सुचवता येणार आहेत। रस्ते, सांडपाणी, आरोग्य, उद्यानं आणि क्रीडांगणं अशी कामं सुचवता येणार आहेत। या कामांसाठी त्यांच्या परिसरात वसूल होणाऱ्या मालमत्ता कराच्या 10% निधीची तरतूद करण्यात येणार आहे। आता एक मोठी बातमी। महायुतीमध्ये सगळं काही आलबेल असून तिसऱ्याला जागा नाही अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरेंना दिलेली ऑफर म्हणजे केवळ मजा मस्करी असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलंय। CNN न्यूज 18च्या टाउन हॉल या विशेष कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। ये जो आपने उद्धव जी को न्योता दिया था सदन में, वो क्यों दिया था फिर? ये न्योता कैसा था मालूम है? जैसा अपन चलते चलते अब आप और मैं मिल गए, मतलब अपन तो दोस्त है पर समझ लिया पहली बार मिले, तो मैं आपको जाते जाते बोलता हूं अच्छा मिलना फिर कभी। आपको भी मालूम है आप नहीं मिलने वाले और मुझे भी मालूम है मुझे मिलना नहीं है आपसे। ये मिलना फिर कभी था। अब मीडिया को इतना भी समझ में नहीं आता तो मैं करूं क्या भाई? जो सभागृह में मजाक चलती है या जो हाउस में एक प्रकार से एक दूसरे की टांग खिंचाई होती है, तो आजकल ये चीजें भी लोग समझते नहीं। अब इसको अगर न्योता मान ले तो ये तो बड़ा आश्चर्य की बात है। तो देखिए मैं आपको आपके आगे के प्रश्न समाप्त कर देता हूं। हमारे यहां कोई जगह खाली नहीं है, नो।
रायगडच्या राजकारणात शिवसेना आमदार भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये वाद उफाळून आलेला आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावरून या दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू आहे आणि अशातच आमच्या मेहनतीमुळेच सुनील तटकरे हे एकमेव राष्ट्रवादीचे खासदार झाले ते विसरले असतील. मात्र आता त्यांची उलटी गिनती सुरू झाली आहे अशा शब्दात राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवलाय. माणगाव इथे आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. तर शिवसेना भाजपच्या 4 आमदारांनी जर मदत केली नसती, आम्ही थोडी जरी मान वाकडी केली असती तरी त्यांचा जय महाराष्ट्र झाला असता असंही भरत गोगावले म्हटलेत. दरम्यान कोण काय बोलतं त्याच्यावर प्रतिक्रिया देण्या इतका मी छोटा नाही असं म्हणत खासदार सुनील तटकरे यांनी पलटवार केलाय. एकूणच रायगडमध्ये महायुतीत धुसफूस पाहायला मिळते. या महाराष्ट्रामध्ये एक पण सीट आणता आली नव्हती. ती सीट आम्ही इथं आणून दिली या रायगडवाले नाही. हे कदाचित ते विसरले असतील. आता त्यांनी उलटी गिनती करायला सुरुवात करायची आहे. लक्षात ठेवा, आता उलटी गिनती म्हणजे मी नसतो, रविशेठ नसते, आमचा महेंद्र दळवी नसता, तिथं योगेश कदम नसते, हे आम्ही चौघांनी जर अशी थोडी जरी वाकडी मान वळवली असती ना तर हे 82,000 कुठल्या कुठं धुळीला वाऱ्यासारखे उडून गेले असते. कोण काय बोलतं त्याच्यावरती प्रतिक्रिया देण्या इतपत मी काय छोटा नाही आहे. दोन एक असं आहे की प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे. मला माझ्याबद्दल कोण काय बोललं हे मी ऐकलेलं नाही. एक ऐकल्याच्यानंतर त्याची प्रतिक्रिया ते काय द्यायची असेल ती त्या ठिकाणी दिली जाईल. मी माझ्या पक्षाचा राज्याचा अध्यक्ष आहे. मी 5 वेळेला विधानसभेवरती जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून आज 2 वेळेला लोकसभेवरती निवडून आलेला आहे. एकदा महायुतीमधून एकदा महाविकास आघाडीकडून. त्याच्यामुळे पक्ष आणि पक्षाचं संघटन मजबूत करणं या पद्धतीने मी महाराष्ट्रामध्ये काम करतो आहे आणि माझी भूमिका महाराष्ट्राने पाहिलेली आहे. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूळ मूर्तीचं दर्शन आजपासून पूर्ववत सुरू होणार आहे. संवर्धन प्रक्रियेनंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या सूचनेनुसार संवर्धनानंतर 1 दिवस देवीचं दर्शन थांबवण्यात आलं होतं. धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरातील गाभारा काढणार असल्याची माहिती ही अफवा असून असा कोणताही निर्णय झाला नसल्याचं जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांनी स्पष्ट केलंय. भुसावळ विभागातील भुसावळ बडनेरा खंडात आज वाहतूक ब्लॉक घेण्यात आलेला आहे. ब्लॉकमुळे या मार्गावरील 4 गाड्या रद्द करण्यात आल्या असून इतर 3 गाड्या नियोजित वेळेपेक्षा विलंबानं धावणार आहेत. मावळच्या तळेगाव दाभाडे शहरात आज पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सोमाटणे जॅकवेलमध्ये आज 14 ऑगस्ट रोजी देखभाल आणि दुरुस्तीची कामं होणार आहेत. त्यामुळे सकाळी 10 ते रात्री 7 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद असेल. नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन नगरपरिषद प्रशासनानं केलं. गोंदिया जिल्ह्यातील तब्बल 5,844 धान उत्पादक शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत आहेत. गोंदिया जिल्ह्यातील 5,844 शेतकरी बिन पोर्टलमध्ये ब्लॉक केल्यानं बोनसच्या प्रतीक्षेत आहेत आणि दरम्यान या शेतकऱ्यांचे सातबारे आणि फेरफार तपासल्यानंतर त्यांच्या खात्यात पैसे वळवण्यात येतील अशी माहिती गोंदियाचे जिल्हा पणन अधिकारी विवेक इंगळे यांनी दिली आहे. गोंदियामध्ये विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट केबीसी शो आयोजित करण्यात आला होता. स्टार इंटरनॅशनल शाळेच्या शिक्षकांनी कम्प्युटरवर ऑनलाईन पद्धतीनं विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले. जिल्ह्याच्या 80 शाळांमधील 400हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव शहरातील आदर्श विद्यालयाद्वारे पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमानं नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी आणि सामान्यतः नागरिकांना सुद्धा याची जाणीव व्हावी याकरता प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं. सांगली महापालिका क्षेत्रामध्ये 15 ऑगस्ट रोजी मटण मांस विक्रीवर बंदीचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत. महापालिका आरोग्य खात्याकडून पालिका क्षेत्रात मटण मांस बंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. दरम्यान मात्र महापालिका आयुक्त सत्यम गांधी आणि अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडेंना यासंदर्भात काहीही माहीत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे या आदेशावरून प्रशासनाचा सावळा गोंधळ समोर आलाय. भुसावळ रेल्वे अतिक्रमणधारकांनी वंचित आघाडीनं पालिका प्रशासकीय कार्यालयासमोर मंगळवारपासून ठिय्या आंदोलन सुरू केलंय. 7 वर्ष उलटून सुद्धा अतिक्रमण निर्मूलन कारवाईमध्ये विस्थापित झालेल्या लोकांचं पुनर्वसन करण्यात आलं नाही आणि त्यामुळे अतिक्रमणधारकांनी पालिका कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं. वाशिमच्या वीज वितरणाच्या मुख्य कार्यालयासमोर 1 मे 2024ला ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला मुख्य अभियंत्यासह 80 कर्मचारी अनुपस्थित होते. या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करूनही गेल्या अनेक महिन्यांपासून केवळ चौकशीचा फार्स सुरू असून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रध्वज सन्मान समितीच्या वतीनं साखळी उपोषण सुरू करण्यात आलं.
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत जळगाव महापालिकेवर आकर्षक तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. 17 मजली महापालिकेच्या इमारतीवर करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण परिसर उजळून निघाले. जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये सुलतान पठाण या 20 वर्षीय तरुणाच्या हत्येप्रकरणी 8 संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी मॉब लिंचिंगचं कलम लावल्यामुळे गुन्ह्याचं गांभीर्य वाढलंय. अल्पवयीन मुलीसोबत कॅफेमध्ये बसलेल्या सुलतानला तरुणांनी मारहाण केल्यानं मारहाणीत डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं सुलतानचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे आणि या प्रकरणी आता SIT पथकाची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. 15 ऑगस्टला बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आकर्षक अशी रोषणाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे संपूर्ण कार्यालय झगमगत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. स्वातंत्र्य दिनापूर्वी ही आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. पालघरचं मिनी गोवा अशी ओळख असलेल्या केळवे या पर्यटन स्थळावर बिबट्याचा वावर आहे. मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यावर फिरताना बिबट्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. बातमी सोलापुरातून. सोलापूर शहरात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेत. अशातच तुळजापूर नाका इथे ओढ्याला पाणी आल्यामुळे कार पुरात अडकली होती. यावेळी ग्रामस्थांनी कार ढकलत पुराच्या पाण्यातून बाहेर काढली. शहरातील अनेक भागात पावसाचं पाणी साचलेलं पाहायला मिळतंय. सोलापुरातली ही दृश्य आहेत. नागरिकांवर कार ढकलण्याची वेळ आली. पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेले आहेत. अनेक भागात पावसाचं पाणी शिरलंय आणि ओढ्याच्या पुरात ही कार अडकली असल्याचं पाहायला मिळतंय. राष्ट्रवादी काँग्रेसनं नवाब मलिक यांच्यावर मोठी जबाबदारी दिल्यानं महायुतीमध्ये नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मलिकांना मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीचं अध्यक्षपद दिलंय. त्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमध्ये सना मलिक शेख, माजी आमदार झिशान सिद्दीकी, सिद्धार्थ कांबळे यांच्यासह काही नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. तर या नियुक्तीवरून आता महायुतीमध्ये नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. कारण यापूर्वी एका प्रकरणात नवाब मलिकांनी भाजपच्या नेत्यांवर जोरदार टीका केली होती. विधानसभा निवडणुकीतही मलिकांना उमेदवारी देण्यासाठी भाजपनं कडाडून विरोध केल्याची चर्चा होती. मात्र शिवाजीनगर मतदारसंघातून मलिकांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती आणि त्यानंतर मलिकांना मंत्रिपद मिळणार का याचीही चर्चा सुरू झाली. मात्र मंत्रिमंडळ निर्मितीवेळी मलिकांचा पत्ता कट झाला आणि या सर्व वादात नवाब मलिकांवर पक्षानं आता मोठी जबाबदारी दिल्यानं भाजप आक्षेप घेणार का यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. आणि आता पुढची बातमी आपण पाहणार आहोत. राष्ट्रवादी युवकचे माजी अध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यावर पक्षानं नवी जबाबदारी दिलेली आहे. सूरज चव्हाण यांना पक्षानं प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली आहे. काही दिवसांपूर्वी लातूरमध्ये प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्या पत्रकार परिषदेवेळी आंदोलन करणाऱ्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण झाली होती. यात सूरज चव्हाण यांचाही समावेश होता. तर मारहाणीचे व्हिडिओ समोर आल्यानंतर पक्षानं त्यांना युवक अध्यक्ष पदावरून निलंबित केलं होतं. मारहाण खपवून घेतली जाणार नाही असं म्हणत अजित पवार यांनी चव्हाण यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई केली होती. मात्र काही दिवसात सूरज चव्हाण यांच्यावर पक्षानं नवी जबाबदारी दिल्यानं छावा संघटनेकडून निषेध व्यक्त करण्यात आलाय. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. खाद्यतेलाच्या टँकरमधून दारूची तस्करी करणाऱ्यांचा धुळे पोलिसांनी भांडाफोड केलाय. 1 कोटी रुपयांचा विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. हरियाणामधून एका खाद्यतेलाच्या टँकरमधून गुजरातला ही तस्करी केली जात होती. जामनेर तालुक्यातील बेटावद येथील युवकाच्या खुनानंतर पोलीस आणि नगर परिषद प्रशासनानं शहरातील 8 कॅफेवर संयुक्त कारवाई केली आहे. या प्रकरणी संबंधितांना नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान शहरातील कॅफे सेंटरमध्ये अश्लील प्रकार होत असल्याचा आरोप होत असल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील सर्व विभाग अध्यक्षांची बैठक बोलावलेली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांबाबत रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे. काँग्रेसचा उत्तर महाराष्ट्राचा मोठा चेहरा प्रतिभा शिंदे यांनी पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. त्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसलाय.